तर नमस्कार मंडळी, आता तुमच्या उत्सुकतेला मी थोडा विराम देतो आणि सांगतो की ते सेलिब्रिटी नक्की आहेत कोण. तर आपल्यासोबत आहेत अभिनेत्री मधुरा आणि गुरु देवेकर. आम्ही तुमच्याकडेच ठेवा. येस, सर्वप्रथम तुम्ही दोघेही कसे आहात? मस्त, एकदम झकास. येस, आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांकडून आणि आपल्या चॅनलकडून तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. येस, तर आपण यंदा एक गणेशोत्सवानिमित्त हा सेगमेंट करतोय ज्याचं नाव आहे बाप्पा आणि सेलिब्रिटी. येस, आणि आपले स्वीटनेस पार्टनर आहेत कात्रज डेअरी. तर त्यांच्याकडून हे चॉकलेट मोदक प्रथम देऊन आपण सुरुवात करूयात. थँक्यू सो मच. मी पण घेईन नंतर. येस, तर सगळीकडे अगदी गणेशोत्सवाची धामधूम तयारी सुरू आहे आणि बाप्पा देखील तुमच्याकडे विराजमान झालेले आहेत. तर एकंदरीत सगळीकडे प्रसन्नमय वातावरण आहे. कसा आहे अनुभव? दरवर्षीप्रमाणे खूप छान वाटतंय. कालच मी हिला म्हणालो की गणपती बाप्पाचा जो सण आहे, हा जो चतुर्थीचा सण आहे, हा वेगळा वाटतो. आपल्याला मनापासून जाणवतो की ह्याच्यात काहीतरी वेगळी वाईब आहे. वाईब म्हणतात तसं. बरोबर. तर ते दरवर्षी त्याचे आगमन, त्याच्यानंतर आपण त्यासाठी सगळं करतो, ते आपल्यालाच छान वाटतं आपल्याला त्या गोष्टी करताना. आणि मनापासून या गोष्टी छान वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण कामं करत असतो, वर्षभर आपण पळत असतो, चालू असतं, सगळ्या गोष्टी चालू असतात आणि मध्ये एक पॉज घेतो आणि त्या पॉजमध्ये छान या गोष्टी आपण करतो. हे करायलाच हवं कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये, असं मला वाटतं. त्यामुळे सो गुड, मला फार आवडतं. येस, मधुरा तू किती एन्जॉय करतेस? मी तर खूप जास्ती एन्जॉय करते, कारण की मला स्पेशली माझं फेवरेट दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहे. मी ज्याला सगळ्यात जास्ती मानते ते म्हणजे गणपती बाप्पा. आणि माझी अशी समज आहे की मी जे काही त्याच्याकडे मागते ते माझं असं पूर्ण होतं. त्यामुळे बट इन जनरलच मला हा जो सण आहे तो सगळ्या सणांच्या वरती येतो. खूप खूप छान वाटतं. येस, सध्या सेटवरती गणेशोत्सवाचं काही सेलिब्रेशन वगैरे आहे का? हो, आत्ता आमचा एक असा ट्रॅक चालू आहे ज्याच्यामध्ये माझे बाबा कोमात असतात. आणि आता गणेशोत्सवात बघूया गणपती काय जादू करतोय आपला बाप्पा. आणि बघूया की कसे माझे बाबा बाहेर येतात कोमातून. आमच्याही सिरियलमध्ये तेच गणेश चतुर्थी आहे आणि त्यामध्ये काही गोष्टी घडणार आहेत, फार इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत. पण त्यासाठी 6:30 वाजता झी मराठी बघावं लागेल. नक्की. तर गुरुने तुला काही मदत केली की नाही सजावटीसाठी? नाही, यावेळेला मला काहीच मदत नाही करता आली. दरवेळी आम्ही एकत्र करतो, पण यावेळी शूटचं शेड्यूल माझं असं असल्यामुळे मला काहीच नाही. त्यामुळे हे संपूर्ण क्रेडिट मॅडमला जात आहे. सो हे जे काही तुम्हाला दिसतं ते सगळं मॅडमने केलेलं आहे. ओके. तर आता या शूट वगैरे भरपूर असतात, 14 15 तास शूट करावं लागतं. तर या शूटच्या पूर्ण धकाधकी धावपळीत बाप्पाला वेळ देताना कधी अडचण आली आहे का आतापर्यंत? मला नाही वाटत असं, कारण की बाप्पा किंवा कोणतेही फॉर दॅट मॅटर आपला लाडका देव असेल तो आपल्याकडून त्याची सेवा करून घेतो. मग आणि देवाचं नाव आपण कुठेही घेऊ शकतो. ट्रेनमध्ये जाताना घेऊ शकतो, रिक्षेत घेऊ शकतो, चालताना घेऊ शकतो, झोपेत घेऊ शकतो. आय थिंक दॅट्स विदिन यू. आणि त्यामुळे मला नाही वाटत की कुठेतरी अडचण आली आहे किंवा असं काही झालंच आहे. तो सगळं पार करून आपण फायनल डेस्टिनेशनला पोहोचतो, असं विराजमान आहे इकडे. त्यामुळे आम्हाला पण सुट्ट्या मिळतील नाही मिळणार अशा ह्याच्यात होत्या गोष्टी की शूटचं खूप अवघड झालंय. तर त्यातनं पण सगळ्यांनी मार्ग काढला आणि सगळ्यांना सुट्ट्या मिळाल्या आणि सगळे आता आपल्या आपल्या घरी गणेश चतुर्थीला पोहोचलेले. सो ही गोष्ट अगदी खरी आहे म्हणाली. तर लहानपणीची एखादी गणपतीची गोड आठवण आहे का? म्हणजे भरपूरच गोड आठवणी असतात, बट अशी एखादी आठवण जी तुला अजून लक्षात आहे? मी पहिली शाडू मातीची गणपतीची मूर्ती बनवली होती, ती आठवण आहे. की पहिल्यांदा मला ते जाणवलं. मी क्लेने खेळायचो, शाळेत आपल्याला क्लेज मिळतात चपटे, त्याच्याने खेळायचो आणि त्याच्याने गणपती बनवायचो. पण ते ना असे छोटे छोटे एकदम छोटे बनवायचो. मग मला कळलं की शाडू मातीने बनवतात. शाडू मातीने मी शाळेत बनवले पहिले, पण ते व्यवस्थित नाही झाले. मग मी शिकलो एका माणसाकडे. मग त्यातून करता 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 जाणवलं की ह्याला आपल्याला जशा मार्केटमध्ये मिळतात त्याच्या जवळ नेता येईल मेहनत करून. थोडं आपल्याला दरवर्षी थोडं प्रॅक्टिस करायला लागेल, त्याला पॉलिश करायला लागेल, टचमध्ये राहावं लागेल की त्या होऊ शकतं. ती माझी सुरुवात जी झाली मूर्ती बनवायची, तिकडे मला जाणवलं की वेगळी कला शिकणं त्याची जी मजा आहे त्यातली. आणि कलेचं दैवत आहे, त्यामुळे कला अशी असते की तुमची लेवल कुठली पण असो त्या कलेमध्ये तुम्ही सुरुवात केली आहे, काहीतरी नवीन सुरू केलं की त्याची एक वेगळी मजा येते. ती माझी पहिली आठवण. माझ्यासाठी पहिली आठवण म्हणजे
एक खूप सुंदर पिक्चर आहे. मी, माझा बाबा, माझी आई, माझा भाऊ, आम्ही सगळे गणपतीला आणतोय. आणि मी कायम गणपती आणताना पण रडायचे आणि गणपती बोलवताना पण रडायचे. पण मला असं व्हायचं की आता ठीक आहे, आता बाप्पा गेला, पण मग आता परत कधी येणार. मग मी विचारायचे की आता लगेच एक दोन दिवसात बाप्पा येणार का. मला तेव्हा कळायचं नाही की 1.5 दिवसाचाच का असतो. मी सारखी विचारायचे. सगळ्यांकडे 10-10 दिवस असतो, आपल्याकडे 1.5 दिवसाचाच का. तर मग ह्या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाची आठवण म्हणजे मला एकदा बाबा म्हणाला होता की गणपती आपल्याला काय शिकवतोय, तर ते म्हणजे प्रत्येक गोष्ट जर का सुरुवात झालीये तर त्याला एक शेवट असतोच. तर हे मला लहानपणी एकदा बाबा बोललेला, तेव्हा मला कळलं नाही की काय याचा अर्थ आहे, बट आता कळतंय की असं आहे. तर आता घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तुमचं ते स्वप्न सध्या पूर्ण झालेलं आहे. एकंदरीत तो अनुभव कसा आहे? अनुभव म्हणजे आता घर घेणं, त्याच्यानंतर ठरवणं की आता इकडे राहायला जायचंय, त्याची तयारी करणं, दोघांनी एकमेकांबरोबर डिस्कस करणं. आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत रात्री डिस्कस करत होतो की लेआउट कसा असेल, काय करायचंय. सो ते सगळं ठरवाठरवी आणि या प्रोसेसमध्ये खूप मजा आली. आणि असं वाटलं की हा आपण आपलं काहीतरी बांधतोय, एखादा प्रकार स्वतःहून एकत्रपणे. म्हणजे आम्ही मूर्ती पण गणेश चतुर्थीला पण आम्ही मूर्ती जेव्हा एकत्र बनवली तेव्हा त्याच्यात पण एक असं होतं की एकत्र काहीतरी बांधणी चालू आहे. आणि तीच गोष्ट महत्वाची आहे असं मला वाटतं कपल्समध्ये आत्ताच्या ह्याच्यात, की एकत्र कशाची तरी बांधणी करा. तुम्हाला एकत्र असल्याचा अनुभव त्याच्यात मिळतो खऱ्या अर्थाने. कारण बाकी पळापळ सगळं चालूच असतं, सगळ्या गोष्टी बाकी चालू असतात, पण काहीतरी मग घराशी निगडीत ते सुरू झालं. मग हे आता तुम्ही घर सगळं बघाल, इंटिरियर मधले एलिमेंट्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यात जास्त फंक्शनल गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या बाजूने आहेत आणि ज्या ब्युटी क्वेश्चन जो आहे तो सगळा ह्याच्याकडनं. तर ते सगळं त्याचं एक मिक्सचर तयार व्हायला लागतं आणि ते गरजेचं आहे, दोन्ही गोष्टी गरजेचं आहे. त्यामुळे मग तसं ते घर आम्ही हे केलं. आणि आलो जेव्हा राहायला तेव्हा मला वाटलं की काय आपण इतके दिवस दुसरीकडे का राहत होतो असा फील होता. येस. तर कोणती गोष्ट किंवा आठवण आहे का की ती पुढच्या वर्षी पुन्हा रेप्लिकेट करायला आवडेल? कशा संदर्भात? कोणती असू शकते. पुढच्या वर्षी परत रेप्लिकेट करायला आवडेल मला तरी नाही वाटत. कारण मला असं वाटतं की दर नवीन वर्षी आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि आपल्या बाजूने तो प्रयत्न झाला पाहिजे की आपण सेम गोष्ट जरी असेल तरी सुद्धा ती वेगळ्या पद्धतीने करता येईल. बरोबर, असा माझा विचार आहे हा. तुला मला पण आवडेल काहीतरी नवीन गोष्ट आयुष्यात घडली तर मला खूप आवडेल. तर आपण एक आता छोटासा गेम खेळूयात. याच्यामध्ये ना एकूण 8 गणपती बाप्पांची नावं दडलेली आहेत. ठीक आहे. आणि त्यातले तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ असेल आणि त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला ती 8 नावं ओळखायची आणि त्याला सर्कल करायचं. ठीक आहे. किती नाव आहेत रे? 8 आहेत एकूण. अरे हा पेटला आहे. हे माझं होतंय. स्टॉप. थांब ना. 8 केले. 8 नाही झाले माझे. 1 2 3 4 5 6 6. 5 झालेत. 1 2 3 4 5. ओके. इथे ऍक्च्युली होतं वरद आणि विनायक. वरद केलंय आणि हे विनायक होता. अरे यार, मी वरद, गजानन, लंबोदर, भालचंद्र, एकदंत. तू काय केलंस? त्याने एक्स्ट्रा हे केलेलं आहे हे वाले. पण त्याने वरद नाही केलंय. वरद नाही केलंय. वक्रतुंड इथं होतं. अच्छा. वक्रतुंड वक्र गज. गजब पण एक
हे मलाही सुचलं नव्हतं. तर खरंच खूप छान आपण सहभागी झाला त्या खेळामध्ये आणि त्यासाठीच तुम्हाला कात्रज डेअरीकडून खव्याचे आणि मँगो फ्लेवरचे मोदक मिळत आहेत. थँक्यू. बरं, हा जिंकला मला तर यांच्या मोदकाची स्पेशालिटी अशी आहे की हे प्युअर खव्याचे आहेत आणि 1 मंथ पर्यंत त्याची शेल लाईफ आहे आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये ॲडेड नाही आहे. येस. तर आता दोघांच्याही भूमिकेला खूप चांगली पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तर कशा प्रकारे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येतात, काय काय कमेंट्स असतात? ठीक आहे. मला बऱ्याचशा युट्यूबर्सकडनं, फेसबुक पेजेसकडनं आम्हाला कळतात, कारण प्रतिक्रियांसाठी बाकी काही मार्ग नाही आहे. नाटकात समोरून प्रतिक्रिया मिळते, मला लगेच कळतात. बाकी घरच्यांकडनं कळतात, त्यात मला असं वाटतं की बऱ्यापैकी बायस्ड असतात, कारण घरच्यांना आपण आवडतो, आपण दिसतो, तर ते बायस प्रतिक्रिया देणार आहेत. त्यामुळे आमच्यासाठी असं महत्वाचं आहे की जे अवघड प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना ज्यांना खरंच असं वाटतं की ह्याच्यात काहीतरी असं करायला पाहिजे होतं किंवा त्यांचं काहीतरी मत असतं त्याच्यात वेगळं, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया मिळणं फार महत्वाचं आहे आणि त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. त्यांच्याकडनं पुढचं पाऊल काय उचलायचं हे पण कळतं. सो ते सगळं आम्हाला युट्यूब मधल्या कमेंट सेक्शन मधनं, फेसबुकवरनं, फेसबुकच्या फॅन पेजेसवरनं तिकडनं ते प्रतिक्रिया मिळतात आणि आम्ही त्या सिरियसली घेतो. हे मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही वाचतो आणि आम्ही सिरियसली घेतो. अरे वा. मधुरा? प्रतिक्रिया म्हणजे खूप कमाल असतात आणि त्यात सार्कॅझम पण भरपूर असतं आणि ते त्यांचं असं असतं की अगं तुला कळत का नाहीये, तो हे असं करतोय, म्हणजे त्यांचं जे असं बोलणं असतं ना की बाबा तू हे कर, तू ह्याला सांग खरं काय ते. हे आला डीएम्स मध्ये पण येतं, इशूला असं सांगू नकोस, इशूला हे करायला सांग, किंवा तू आकाशशी बोल. तर मग मज्जा येते आम्हाला पण, इन्व्हॉल्वमेंट खूप असते. त्यांच्यासाठी पण ती एक रिअल लाईफ सारखं ते. येस येस येस, ते असे पूर्ण त्याच्यामध्ये घुसलेले असतात. प्रत्येक पात्र जे असतं ना, त्याच्यात कोणाला तरी एक कुठलं तरी पात्र जवळचं वाटतं. बरोबर. आणि मग जे पात्र जवळचं वाटतं त्या पात्रावर अन्याय व्हायला लागला की त्यांना त्यांच्यावरती होतोय असं वाटतं. आणि तिकडे आम्हाला भेटतात, जेव्हा आता हिला पण मला पण आम्हाला भेटतात तेव्हा का तिच्याशी असं वागताय किंवा ही रिएक्शन जी अशी स्पॉन्टेनियस मिळते ना, मजा येते. ते असं वाटतं की डिलेड ग्रॅटिफिकेशन आहे, थोडं उशिरा हे मिळतं. नाटकात तसं लगेच मिळतं, तसं नाही मिळतं, पण उशिरा मिळतं, पण ते मजा येते त्या गोष्टीला. मी तर औरंगाबादला गेले होते आता, तर तिकडे मला एक बाई म्हणाल्या की तुम्ही 10:30ला नका ठेवू सिरियल, तुमची 8:30ला ठेवा प्लीज, सांगा. मी म्हटलं हो हे माझ्या हातात नाहीये. बट अशा आहेत, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. येस येस. तर शूटिंग आणि घरचं यामधला ताळमेळ कसा मॅनेज करतेस? ते तर खूप एकदम कठीण प्रश्न आहे हा. बट येस, खऱ्या अर्थाने म्हणतात तारेवरची कसरत तीच आहे. आणि आम्ही पर्टिक्युलरली आम्ही दोघंही शूटिंग लोकेशन पासून लांब राहतो, त्यामुळे जाणं येणं त्याच्यामध्ये आता कदाचित आपल्या प्रेक्षकांनाही माहिती असेल आणि तुम्हालाही माहिती असेल की घोडबंदरची इकडे एक वेगळी विशिष्ट परिस्थिती आहे सध्या. अत्यंत लवकर आपण प्रवास करू शकतो घोडबंदरवरून, असा गैरसमज बाळगू नये. बट मी काय म्हणते की मला ट्रॅफिक नाही लागत असं मी म्हणते. ही काय कुठलं नशीब घेऊन आली माहित नाही, ही जेव्हा निघते तेव्हा हिला ट्रॅफिक नाही लागत, बाकी अख्खी दुनिया अडकते. काहीतरी वेगळंच नशीब आहे काहीतरी. पण आता अडकले होते मी एकदा, रिसेंटली अडकलेले. अडकली तर वसुली लेवलला. म्हणजे आधी जितक्या वेळा लवकर सोडलंय ना त्याची सगळ्याची एकत्र वसुली 3 तास अडकली एका रस्त्यात. तर हे प्रवास माहित तिकडे 13 तास शूट आणि 3-4 तास प्रवास, हे पकडून मग 24 तासातले किती उरतात तुम्हीच बघा. आणि त्याच्यात झोपणार कधी आणि काय करणार. आणि त्यात मग घरचं जेवण, घर सांभाळणं, त्यात आमची एक मांजर आहे छोटीशी, तिचं शेड्यूल, मग तिला खायला द्यायचं, मग हे सांगणं आमच्या नेबरला, असं सगळं आम्ही करत असतो. या सगळ्याबद्दल कंप्लेंट काहीच नाही, कारण आम्ही मनापासून या गोष्टी करतो. त्यामुळे त्याबद्दल बाकी काहीच नाही, ह्या गोष्टी आहेत, ही अशी परिस्थिती आहे, त्याचमुळे त्या सहजरित्या होत आहेत. हो, मज्जा येते करायला. आणि तिकडे पोहोचल्यानंतर, कारण तिच्या पण सेटवरती आणि आमच्या पण सेटवरती सगळी माणसं छान आहेत, त्यामुळे तिकडे एक जीव भांडत पडतो, पोचलो की जीव भांडत पडतो. तो एक हे तकतक असते ना, ती घर आणि काम ह्याच्यामध्ये असते जास्त. ते सुद्धा एक दुसरं घर असल्यासारखं. तर गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण सगळीकडे सुरू आहे, तर त्यानिमित्ताने आपल्या लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? हे वातावरण खरंच एन्जॉय करा. आणि वर्षात हा जो एक पिरियड येतो आपल्या आयुष्यात, तो
आपल्या लोकांना भेटण्यासाठी, जवळच्यांना भेटण्यासाठी, स्वतःसाठी, बाप्पासाठी पूर्णपणे डेडिकेट करा आणि त्याची मजा घ्या. एवढंच मी सांगू इच्छितो. गणपती बाप्पा मोर आहे. हो त्या. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊ. दोघांनी एकत्र उत्तरं दिली तरी चालतील. पारंपरिक पेहराव की वेस्टर्न? पारंपरिक. डिपेंड्स. ओके. सेल्फी पिक की कॅन्डिड पिक? कॅन्डेड. मोदक की लाडू? मोदक. लाडू. ओके. मी लाडू बोलतोय मोदक. कारण कुठला लाडू याच्यावरती डिपेंड करतो. मला कुठलंही असेल तरी मी मोदकाला पण ते पण उकडीचे मोदक. अच्छा. ओके. बाकी नाही. हां. इको फ्रेंडली गणपती की पीओपी? इको फ्रेंडली. ओके. गोड की तिखट? गोड. ओके. सर्वात पहिला तुमच्या दोघांमध्ये सॉरी कोण म्हणतं? अर्थात. हा प्रश्न हा प्रश्न कसा असतो? युनिव्हर्सल प्रश्न आहे, त्याचा युनिव्हर्सल आन्सर पण आहेच. ओके. शॉपिंग करायला दोघांपैकी जास्त कोणाला आवडतं? हिला जाऊन आवडतं, मला ऑनलाईन आवडतं. ओके. ओके. सजावट करताना जास्त बॉसी कोण होतं? आता सगळी सजावट अगेन हा प्रश्न कसा हिनेच केली. येऊ कसा शकतो हा? येस. तर आता आपण आपल्या लास्ट सेगमेंटकडे वळतोय, ज्यामध्ये आपण असं सेगमेंट आहे की आपण एक बाप्पाला पत्र लिहितोय. ठीक आहे. की आपण आपलं काही मनातल्या इच्छा असतील किंवा एखादी कुठली तरी गोष्ट बदलायची आहे, समाजामधली बदलायची आहे, तर आपण ते बाप्पाला पत्रातून लिहितोय. तर त्या पत्रामधला तुमच्या मते मजकूर काय असेल? म्हणजे तुम्ही बाप्पाला पत्र लिहिताय, त्यामधला मजकूर. मी तर बाप्पाला सांगेन की माणूस तर ठीक आहे, माणूस सर्व्हाइव्ह होईल, तू त्याच्या कर्माने होईल त्यातून. पण जे आपले प्राणी मित्र आहेत सगळे, त्यांना खूप सुखी ठेव. कारण की एकतर ते स्वतः एवढे इनोसेंट आहेत, त्यांना स्वतःला त्यांचं आयुष्यात एकच ध्येय आहे. त्यांना काही असं काम करायचं नसतं किंवा कुणाचे इगो सांभाळायचे नसतात किंवा असं काही करायचं नसतं. दे आर इन द वर्ल्ड, दे आर नेचर्स चाइल्ड. सो माणूस जेवढा त्यांना त्रास देतोय ते फक्त बघावं त्याने, आणि माणसाला पण त्याचप्रमाणे त्याची शिक्षा पण द्यावी, असं मला वाटतंय. माझं या सगळ्यावर असं म्हणणं आहे की एक बॅलन्स माणसाच्या आयुष्यात जर असेल, आता बरीच माणसं आहेत जी एकतर खूप काम करतायत, खूप मेहनत करतायत आणि त्या मानाने मग त्यांना रिटर्न मिळत नाही किंवा त्यांना ते करत राहावं लागतं. सो त्यांना स्वतःच्या आयुष्याचा बॅलन्स सांभाळता येत नाही. आणि अशी अनेक माणसं जेव्हा होतात, जेव्हा बॅलन्स न सांभाळता येणारी अनेक माणसं होतात, मग ते प्राण्यांचा विचार पण नाही करत. आणि मग प्राण्यांचा विचार करायला त्यांच्याकडे उसंत नसते. आता ते बघायला मिळतं आजूबाजूला, कोणाकडे वेळ नाहीये किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे काम नाहीये. असा एक आउट ऑफ बॅलन्स गेलेलं इक्वेशन सगळं बघायला मिळतं. ते बॅलन्सवरती यावं अशी माझी इच्छा आहे आणि बाप्पाकडे मी हे मागतो. येस, खरंच खूप चांगला एक सामाजिक संदेश यातून दिला जातोय आणि खरंच याचा आपल्याला दिसेलच समोर बाप्पा तुमच्या दोघांची हाय देखील इच्छा नक्कीच पूर्ण करेल. तर तुमच्या दोघांशी बोलून खूप छान वाटलं. येस, आता आपण ना फक्त एक हे करू, यातला एखादा मोदक ट्राय करा आणि फीडबॅक द्या. हां, इथूनच. सगळे खव्याचे आहेत ना? नाही, ते चॉकलेट आहेत, हा खवा आणि हा मँगो, 3 प्रकारचे फ्लेवर. माझी नजर मँगोकडे आहे. चॉकलेट खवा मँगो म्हणजे बेस तोच आहे. काय काय बेस त्याचा हां बेस एकच मटेरियल. हां, बेस एकच मटेरियलचा आहे, फ्लेवर चेंज.